Good morning all of you. Today we will discuss the remaining chemical reactions of amines. The first reaction today we will discuss the acylation of amines. Okay. What is acylation? The acylation means the addition of acyl group. Okay. तर बघूया आपण यामध्ये एखादं एक्झाम्पल घेऊया आपण acylation मध्ये. तर काय घ्यायचं यामध्ये पहिल्यांदा इथाइलामाइन हे एक्झाम्पल घेऊया आपण यामध्ये. C2H5NH. तर हा कोण आहे इथाइलामाइन्स किंवा इज IUPAC नेम डायरेक्टली लिहूया आपण. इट इज इथेन अमाइन. काय नाव आहे IUPAC नेम? इथेन अमाइन. कॉमन नेम काय त्याचं? इथाइल अमाइन हे त्याचं कॉमन नेम आहे, हे लक्षात ठेवा. प्लस कुणावर रिॲक्शन करायची आहे आपल्याला? ॲसिटिल क्लोराईड बरोबर रिॲक्शन करायची आहे. ॲसिटिल क्लोराइड्स. तर हा कोण आहे? ॲसिटिल क्लोराइड आहे. याचं अजून एक नाव आहे, याचं नाव आहे इथेनॉइल क्लोराइड्स. काय नाव आहे? इथेनाइल क्लोराइड. आणि त्याचं दुसरे नाव आहे ॲसिटिल क्लोराइड. हे दोन नावं आहेत त्याची, लक्षात ठेवायचं. आणि या ठिकाणी काय करायचं आहे? जो सॉल्व्हंट आहे तो काय वापरायचा आहे? यामध्ये पायरिडिन वापरायचा आहे. पायरिडिन्स आणि हीट करायचं आहे. ओके. तर फार सिंपल रिॲक्शन आहे यामध्ये बघा. तर हा कोण आहे? इथेनामाइन इथेनॉइल क्लोराइड आहे. या दोघांची रिॲक्शन करायची आहे. या ठिकाणी काय असं लोन पेअर आहे नायट्रोजनवर. याच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे, हा पॉझिटिव्ह चार्ज आहे. तर काय होतं? हा जो कार्बन आहे त्याला इलेक्ट्रॉनची गरज आहे, इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे. आणि हा जो नायट्रोजन आहे तो इलेक्ट्रॉन रिच आहे, त्याच्याकडे इलेक्ट्रॉन जादा आहे. त्यामुळे हा नायट्रोजन काय करतं? इलेक्ट्रॉन डोनेट करतं कार्बनला आणि या दोघांमध्ये एक बॉन्ड तयार होतं. आणि हा ऑक्सिजन काय करतं? हे इलेक्ट्रॉन स्वतःकडे अट्रॅक्ट करतं. म्हणजेच काय मिळतं या ठिकाणी बघा, C2H5N हे दोन हायड्रोजन्स. त्यानंतर या दोघांमध्ये बॉन्ड तयार होतं COCH3 आणि हा कोण आहे? Cl. बरोबर आहे का? तर हा कंपाऊंड मिळतो. तर हा इंटरमिडिएट मिळतं. हा कसा आहे? अनस्टेबल आहे. अनस्टेबल इंटरमिडिएट्स आहे. तर हा कंपाऊंड तुम्हाला मिळतो पहिल्या स्टेपमध्ये. आता हा अनस्टेबल असल्यामुळे या स्टेटमध्ये तो जास्त राहत नाही. काय होतं मग? त्याचं डिकम्पोजिशन होतं. आणि यातला जो HCl आहे हा काय होतं? रिमूव्ह होतं HCl. आणि हा इलेक्ट्रॉन या ठिकाणी येतं. म्हणजेच फायनली काय मिळतं बघा या ठिकाणी? C2H5NH C डबल बॉन्ड O CH3 प्लस काय रिमूव्ह होतं रे? हा HCl. तर हा कंपाऊंड तुम्हाला मिळतं. आता या कंपाऊंडचं नाव लिहायचं आहे आपल्याला. हा कोण आहे? पहिल्यांदा याचं नाव लिहूया. हा कोण आहे? N इथाइल्स. बरं आहे का? नायट्रोजनला इथाइल अटॅच आहे, N इथाइल्स. आणि हा कंपाऊंड कोण आहे? इथेन अमाइड. काय म्हणू शकतो? इथेन अमाइड्स. तर याप्रमाणे ही रिॲक्शन आहे. दोन स्टेपमध्ये रिॲक्शन आहे. बरं आहे का? तर मी अजून रिपीट करतोय. हा कोण आहे? इथेन अमाइन आहे. कुणावर रिॲक्शन आहे? इथेनॉइल क्लोराइडवर रिॲक्शन आहे. पायरिडिन हा स्ट्रॉंग बेस आहे, तो वापरायचा ॲज ए सॉल्व्हंट म्हणून. तर पहिल्या स्टेपमध्ये इंटरमिडिएट कंपाऊंड मिळतं आणि त्याचं डिकम्पोजिशन होऊन काय मिळतं? फायनली तुम्हाला N इथाइल इथेन अमाइड्स हा कंपाऊंड मिळतं. ओके. तर अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे यामध्ये असायलेशन का म्हटलं याला? कारण हे जे अमाइन आहे त्याच्यामध्ये आपण ॲसिटिल ग्रुप ॲड केलेला आहे, त्यामुळे त्याला असायलेशन असं म्हणायचं किंवा असाइल ग्रुप ॲड केलेला आहे. आता यामध्ये काही 3 पॉईंट यामध्ये महत्त्वाचे आहेत, आपण डिस्कस करूया. पहिला पॉईंट कोणता आहे? द पायरिडिन इज स्ट्रॉंग बेस विच इज यूज टू न्यूट्रलाइज HCl. हा जो पायरिडिन आपण वापरलेला आहे तो कसा आहे? स्ट्रॉंग बेस आहे. आणि तो कशासाठी वापरलेला आहे? हा जो HCl या ठिकाणी तयार होणार आहे, HCl हा HCl त्याला रिमूव्ह करण्यासाठी आपण त्याचा वापर करतोय. नंबर 1. नंबर 2, द टर्शियरी अमाइन डू नॉट अंडरगो असायलेशन्स बिकॉज दे डू नॉट कंटेन हायड्रोजन्स. आता हे जे असायलेशन आहे हे फक्त कोणामध्ये होतं? प्रायमरी आणि सेकंडरी अमाइनमध्येच होतं. टर्शियरी अमाइनमध्ये होत नाही. का होत नाही? कारण की टर्शियरी अमाइनमध्ये हायड्रोजन नसतं. हा सेकंड पॉईंट. थर्ड पॉईंट यामध्ये आहे, धिस टेस्ट यूज टू डिस्टिंग्विश बिटवीन टर्शियरी अमाइन अँड प्रायमरी सेकंडरी अमाइन्स. तर हे जे टेस्ट आहे हा आपण कशासाठी करू शकतो? जे प्रायमरी अमाइन आहे आणि जे सेकंडरी टर्शियरी अमाइन आहे त्या दोघांमध्ये आपल्याला डिस्टिंग्विश करण्यासाठी ही टेस्ट आपण यामध्ये वापरू शकतो. ओके.
तर असे 3 पॉईंट यामध्ये अतिशय महत्त्वाचे आहेत, महत्त्वाची रिॲक्शन आहे. हां, ही रिॲक्शन नोट डाऊन करा. अजून एक एक्झाम्पल यामध्ये आपण डिस्कस करूया. ओके, तर बघा अजून एक एक्झाम्पल यामध्ये आपण डिस्कस करूया. एक्झाम्पल नंबर 2. ओके, तर हा कंपाऊंड आहे. प्लस काय वापरायचं आपल्याला, ॲसिटिल क्लोराईड वापरायचं आहे. इट इज ॲसिटिल क्लोराइड्स. नाव लिहूया आपण या कंपाऊंडचं. काय नाव आहे, एन मिथाइल्स. हा कोण आहे, एन मिथाइल. हा कोण आहे, एन फिनाइल्स अमाइन्स. एन मिथाइल एन फिनाइल अमाइन्स. या कंपाऊंडचं काय नाव आहे रे, इट इज अ इथेनॉइल क्लोराइड्स. या कंपाऊंडचं नाव आहे इथेनॉइल क्लोराइड्स. ठीक आहे. आता हे जे रिॲक्शन आहे, मगाशी आपण काय केलं होतं रे, 2 स्टेपमध्ये रिॲक्शन केले होते. हे आता सिंगल स्टेपमध्ये पण करू शकतो आपण. इट इज अ स्ट्रॉंग बेस. सिंगल स्टेपमध्ये रिॲक्शन करू शकतो. कशी करू शकतो, एकदा रिपीट करतो. हा कंपाऊंड आपण काय घेतलेला आहे, एन मिथाइल एन फिनाइल अमाइन्स. किंवा असं म्हणू शकतो डायरेक्ट, आपण डायरेक्ट असं पण लिहू शकतो. बघा, एन मिथाइल हा कोण आहे, ॲनिलीन. डायरेक्ट ॲनिलीन लिहिलं तरी चालतं. हा पॉईंट पण लक्षात ठेवा, एन मिथाइल ॲनिलीन्स. ओके, आणि या ठिकाणी काय घेतलेलं आहे, इथेनॉइल क्लोराइड घेतलेला आहे. या दोघांची आपल्याला रिॲक्शन करायची आहे. ओके, तर बघूया यामध्ये. तर काय होतं या ठिकाणी, ही जी रिॲक्शन आहे मगाशी आपण 2 स्टेपमध्ये केलं होतं. पहिल्या स्टेपमध्ये इंटरमिडिएट अनस्टेबल इंटरमिडिएट मिळाला होता आणि परत काय होतं, त्याचं डिकम्पोजिशन झालं होतं. आता सिंगल स्टेपमध्ये पण करू शकतो आपण. डायरेक्ट काय करायचं या ठिकाणी, हा H आणि हा Cl आपल्याला रिमूव्ह करायचा आहे, HCl. आणि काय होतं, या दोघांमध्ये बॉन्ड तयार होतं. डायरेक्ट काय मिळतं, डायरेक्ट बघा, CH3 N C6H5 C डबल बॉन्ड O CH3 प्लस काय रिमूव्ह होतं रे, HCl. तर हा कंपाऊंड तुम्हाला मिळतो. बरोबर आहे का. आता या कंपाऊंडचं नाव लिहायचं तुम्हाला. काय लिहू शकतो, एन मिथाइल्स. हा एन मिथाइल हा कोण आहे रे, एन फिनाइल्स. आणि हा कंपाऊंड कोण आहे, इथेन अमाइड इथेन अमाइड्स. ओके, तर अशा प्रकारे आपण काय केलं, या ठिकाणी जे ॲनिलीन आहे, ॲरोमॅटिक अमाइन आहे. मगाशी आपण कुणाचं एक्झाम्पल घेतलं होतं, ॲलिफॅटिक अमाइन्स. या दोघांमध्ये काय केलं, ॲसिटिल ग्रुप ॲड केला, म्हणजेच असायलेशन केलं आणि करस्पॉन्डिंग कंपाऊंड तुम्हाला मिळालेत. बरं आहे का. तर हे एक एक्झाम्पल लक्षात ठेवा, हे पण नोट डाऊन करा. आपण पुढचे एक एक्झाम्पल डिस्कस करूया. ओके, तर पुढचं एक पॉईंट डिस्कस करूया आपण. तर बुकमध्ये यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये 2 रिॲक्शन दिलेल्या आहेत, ते आपण डिस्कस करूया. ओके, तर काय केलेलं आहे, हे 2 रिॲक्शन आपल्याला सोडवायचे आहेत. बघूया आपण. काय नाव आहे कंपाऊंडचं, याचं नाव काय रे, मिथाइल अमाइन्स. किंवा काय म्हणू शकतो याला डायरेक्ट आपण, मिथेन अमाइन्स. या कंपाऊंडचं नाव आहे. हा कंपाऊंड कोण आहे रे, हा कंपाऊंड याप्रमाणे असतं बघा, तुम्हाला माहीत असेल. हा बेंझिन आहे आणि त्या बेंझिनला जर COCl अटॅच असेल, हाच कंपाऊंड आहे तो. तर काय नाव देऊ शकतो रे, या कंपाऊंडला बेन्झोइल म्हणायचं, बेन्झोइल. आणि पुढे कोण अटॅच आहे, क्लोराइड. म्हणजे या कंपाऊंडचं नाव आहे बेन्झोइल क्लोराइड्स. बेन्झोइल क्लोराइड्स या कंपाऊंडचं नाव असणार आहे. ओके, तर काय होतं, या दोघांची रिॲक्शन आपल्याला करायची आहे. यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये ते रिॲक्शन दिलेले आहे, ते आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे. तर काय होतं या ठिकाणी बघा, हा H आणि हा Cl या ठिकाणी रिमूव्ह होतं, HCl. आणि या दोघांमध्ये बॉन्ड तयार होतं. सिंपल रिॲक्शन आहे. म्हणजेच काय मिळतं या ठिकाणी, CH3 NH आणि पुढे काय येतं, C डबल बॉन्ड O C6H5 प्लस काय रिमूव्ह होतं रे, प्लस HCl. या कंपाऊंडचं काय नाव आहे, तर हा कोण आहे, एन मिथाइल्स. एन मिथाइल्स. आणि हा कंपाऊंड कोण आहे रे,
याला म्हणू शकतो बेन्झा अमाइड. काय नाव आहे? बेन्झा अमाइड्स. तर याप्रमाणे आपण ही रिॲक्शन सोडवू शकतो. अजून एक रिॲक्शन दिलेली आहे. हे कोण आहे? टर्शियरी अमाइन आहे. इट्स अ टर्शियरी अमाइन. आणि जे टर्शियरी अमाइन आहे त्याच्यामध्ये हायड्रोजन नसतं. हां, याच्यामध्ये एक पण हायड्रोजन आहे आणि असायलेशन होण्यासाठी मिनिमम 1 हायड्रोजन असणं गरजेचं आहे. आणि म्हणजेच आपण म्हणू शकतो की ही रिॲक्शन जी आहे ते प्रायमरी आणि सेकंडरी अमाइन्समध्येच होतं. टर्शियरी अमाइनमध्ये ही रिॲक्शन होत नाही. का होत नाही? बिकॉज इन टर्शियरी अमाइन देर इज नो हायड्रोजन्स. हायड्रोजन नसतं. त्यामुळे या ठिकाणी काय म्हणू शकतो आपण? नो रिॲक्शन. टर्शियरी अमाइनची रिॲक्शन होत नाही. ठीक आहे. तर हा एक पॉईंट यामध्ये लक्षात ठेवा. हां, हे पण नोट डाऊन करा. ओके. तर नेक्स्ट रिॲक्शन वी कॅन डिस्कस द कार्बाइल अमाइन टेस्ट. कार्बाइल अमाइन टेस्ट and that test is also called as isocyanide test. ओके, अतिशय महत्त्वाची रिॲक्शन आहे. तर ही रिॲक्शन आपण डिस्कस करूया. यामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट मी या ठिकाणी लिहिलेले आहेत. रिॲक्शन करत करत ते आपण डिस्कस करूया. तर पहिला पॉईंट आहे आयसोसायनाइड. आयसोसायनाइडचा काय फॉर्म्युला आहे रे? तुम्हाला माहीत असेल की सायनाइड कसं लिहितो आपण? हा सायनाइड आहे. आणि आयसोसायनाइड कसं लिहितो रे आपण? त्याच्या अपोजिट. तर हा आयसोसायनाइड आणि हा कोण आहे? सायनाइड. हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये ही रिॲक्शन आपण बघितली आहोत. हां, त्यामुळे हा पॉईंट यामध्ये लक्षात ठेवा. ओके. तर हा कोण आहे? अल्काइल आयसोसायनाइड आणि हा कोण आहे? अराइल आयसोसायनाइड्स. तर दोन्हीचे एक्झाम्पल आपल्याला डिस्कस करायचे आहेत. नंबर 1. नंबर 2, दिस रिॲक्शन ओनली गिवन बाय प्रायमरी अमाइन्स. तर हे जे टेस्ट आहे ते फक्त प्रायमरी अमाइनच दाखवतं किंवा प्रायमरी अमाइनमध्येच ही रिॲक्शन शो करतं. सेकंडरी टर्शियरी अमाइनमध्ये ही रिॲक्शन दाखवत नाही. This test used to distinguish between primary, हा primary and secondary and tertiary. तर primary and secondary tertiary या दोघांमध्ये डिस्टिंग्विश करू शकतो. जर रिॲक्शन झाली तर प्रायमरी आहे म्हणायचं, नाही झाली मग कुठले असू शकतं? सेकंडरी किंवा टर्शियरी अमाइन यामध्ये असू शकतं. तर अशा प्रकारे आपण डिस्टिंग्विश करू शकतो. तर बघूया आपण यामध्ये एक पहिल्यांदा जनरल रिॲक्शन डिस्कस करूया. फार सिंपल रिॲक्शन आहे. तर बघूया. ओके. तर हा कोण आहे? प्रायमरी अमाइन्स. इट इज अ प्रायमरी अमाइन्स. बरोबर आहे का? किंवा आपण याचं नाव लिहू शकतो, इट इज अ अल्काइल अमाइन्स. काय नाव आहे? अल्काइल अमाइन आहे. कुणावर रिॲक्शन आहे याचे? क्लोरोफॉर्म बरोबर रिॲक्शन आहे. क्लोरोफॉर्म. आता जो क्लोरोफॉर्म आहे त्याचा काय फॉर्म्युला असतो? CHCl3. हा क्लोरोफॉर्म आहे. आपण याप्रमाणे लिहू शकतो क्लोरोफॉर्म. 3 Cl आहेत आणि एक काय असतं? हायड्रोजन असतं. तर हा क्लोरोफॉर्म आहे. आणि कुणावर रिॲक्शन करायची आहे? KOH. 3 मॉलिक्यूल घ्यायचे आहेत. मी असं लिहितो बघा, 3 मॉलिक्यूल घ्यायचे आहेत. KOH, KOH अँड KOH. बरं आहे का? प्रत्येकाचं नाव आपण लिहू या ठिकाणी. इट इज अ क्लोरोफॉर्म. क्लोरोफॉर्म हा कोण आहे? पोटॅशियम हायड्रॉक्साईड. कोण आहे? पोटॅशियम हायड्रॉक्साईड. हीट करायचं आहे. बघा काय काय करायचं मी एकदा रिपीट करतो. काय घ्यायचं? प्रायमरी अमाइन घ्यायचं. हा प्रायमरी अमाइन क्लोरोफॉर्म आणि पोटॅशियम हायड्रॉक्साईड बरोबर रिॲक्शन करायची आहे. हीट करायचं आहे. तर कशी रिॲक्शन होती बघा या ठिकाणी? हा जो कंपाऊंड आहे हा एकत्र येतो. हा म्हणजे हा रिमूव्ह होतं. कोण आहे रे हा कंपाऊंड? बघा व्यवस्थित बघा. हा RNC हा कंपाऊंड आहे. RNC म्हणजेच काय नाव आहे त्या कंपाऊंडचं? अल्काइल आयसोसायनाइड. काय नाव आहे? अल्काइल आयसोसायनाइड या कंपाऊंडचं नाव आहे. प्लस आता काय काय रिमूव्ह होऊ शकते या ठिकाणी बघा. 3 Cl आहेत आणि 3 K. म्हणजे 3 Cl आणि 3 K एकत्र येतात म्हणजे काय मिळतं रे? 3 KCl मिळतं. काय मिळतं? 3 KCl. नंबर 2, ओके, 3 Cl आहे, 3 K, 3 KCl, 3 OH आणि 3 H आहेत. बघा मी व्यवस्थित लिहितो या ठिकाणी. Cl किती आहेत? 3 आहेत आणि K पण किती शिल्लक आहेत रे? 3 आहेत. तर काय मिळतं यांच्यापासून? 3 KCl मिळतं. त्यानंतर OH किती आहेत? 3 आहेत. 1,
2 3 एच किती शिल्लक आहेत 1 2 3 3 एच म्हणजे यांच्यापासून काय मिळतं रे 3H2 बरोबर आहे का. म्हणजेच आपण असं लिहू शकतो 3H2. आणि या ठिकाणी हे जे रिॲक्शन आहे हे रिॲक्शन कंप्लीट झाल्यानंतर या ठिकाणी काय होतं फॉल स्मेल येतं. फॉल स्मेल म्हणजे काय तर दुर्गंध येतं. दुर्गंध हां एक घाणेरडा वास येतोय आणि दुर्गंध आल्यानंतर आपण ओळखू शकतो की रिॲक्शन कंप्लीट झालेली आहे. एक टिपिकल स्मेल आहे अल्काइल आयसोसायनाइड्स. ज्यावेळेस रिॲक्शन कंप्लीट होईल त्यावेळेस एक दुर्गंध येतो त्या रिॲक्शनमधून. मग आपण ओळखू शकतो की ही रिॲक्शन कंप्लीट झालेली आहे किंवा आयसोसायनाइड तयार झालेला आहे. ओके तर हे झालं जनरल रिॲक्शन्स. यामध्ये हे 3 पॉईंट लक्षात ठेवा. यामध्ये आपण अजून एक एक्झाम्पल डिस्कस करूया. हे नोट डाऊन करा. ओके यामध्ये एक्झाम्पल घेऊया आपण. यामध्ये एक एक्झाम्पल घेऊया C2H5 NH2. काय नाव आहे कंपाऊंडचं इट इज अ इथाइल अमाइन्स. काय नाव आहे इथाइल अमाइन्स. याची रिॲक्शन करायची आपल्याला कुणावर रिॲक्शन करायची रे ओके तर बघा इथं शेजारी थोडं बांधकाम चालू असल्यामुळं आवाज मध्ये मध्ये येत आहे थोडं डिस्टर्ब होतं त्यामुळे मी कधी कधी पॉज करतो. ओके तर इथाइल अमाइन आहे. एक्झाम्पल घेऊया कुणावर रिॲक्शन करायची रे आपल्याला क्लोरोफॉर्म. तर हा जो क्लोरोफॉर्म आहे 3 Cl आहेत आणि एक कोणाचं H प्लस पोटॅशियम हायड्रॉक्साईडचे आपल्याला 3 मॉलिक्यूल घ्यायचे आहेत. ओके इट इज अ क्लोरोफॉर्म and it is potassium hydroxides. सेम रिॲक्शन आहे. काय होतं यामध्ये हा ग्रुप रिमूव्ह होतो. हा ग्रुप म्हणजेच काय मिळतं या ठिकाणी C2H5 NC प्लस काय नाव आहे कंपाऊंडचं इथाइल आयसोसायनाइड. काय नाव आहे इथाइल आयसोसायनाइड प्लस काय रिमूव्ह होतं रे 3KCl प्लस 3H2 बरोबर आहे का हे रिमूव्ह. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो इथाइल अमाइनपासून इथाइल आयसोसायनाइड तयार करू शकतो. ही एक रिॲक्शन यामध्ये नोट डाऊन करा. ओके तर बघा यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये याच रिॲक्शनमध्ये बुकमध्ये यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये अजून एक रिॲक्शन दिलेली आहे. ते रिॲक्शन आपण डिस्कस करूया. हां एक्झाम्पल 2 म्हणूया त्याला आपण. तर काय केलेलं आहे ॲनिलीन घ्यायला सांगितलेलं आहे. ॲनिलीन C6H5. तर हा कोण आहे ॲनिलीन्स. इट इज अ ॲनिलीन्स. याचं स्ट्रक्चर आपण असं पण लिहू शकतो ॲनिलीनचं. ओके हाच एकच कंपाऊंड आहे ॲनिलीन्स. याची रिॲक्शन आपल्याला करायची आहे क्लोरोफॉर्म बरोबर 3 Cl आहेत आणि एक सिंगल H आहे प्लस पोटॅशियम हायड्रॉक्साईड्स 3 मॉलिक्यूल यामध्ये घेऊया आपण. आणि हीट करायचं आहे. प्रत्येकाचं नाव आपण लिहू शकतो या ठिकाणी. इट इज अ क्लोरोफॉर्म. इट इज अ पोटॅशियम हायड्रॉक्साईड. काय होतं यामध्ये सेम रिॲक्शन आहे. हा कंपाऊंड रिमूव्ह होतो. हा कंपाऊंड रिमूव्ह होतो. म्हणजेच काय मिळतं या ठिकाणी C6H5 NC. काय नाव रे कंपाऊंडचं याला फिनाइल पण म्हणू शकतो आपण. इट इज अ फिनाइल आयसोसायनाइड. फिनाइल आयसोसायनाइड प्लस 3 Cl आहेत 3 K आहेत. तर 3KCl प्लस 3H2. 3H2 कसे 3 OH आणि 3 H 3 वॉटर 3 Cl 3 K म्हणजेच काय मिळतं 3KCl. ओके आणि इथं काय येतं फॉल स्मेल येतं दुर्गंध येतं रिॲक्शन कंप्लीट झाल्यानंतर. म्हणजे आपण बघू शकतो की ही रिॲक्शन कंप्लीट झालेली आहे. तर हे झालं याला म्हणायचं कार्बिल अमाइन टेस्ट. काय म्हणायचं कार्बिल अमाइन टेस्ट किंवा त्याला आपण आयसोसायनाइड टेस्ट असं म्हणू शकतो. याद्वारे आपण काय करू शकतो
जे प्रायमरी अमाइन आहे त्यामध्येच फक्त ही रिॲक्शन दाखवतं, सेकंडरी टर्शियरी अमाइनमध्ये ही रिॲक्शन दाखवत नाही. त्यामुळे या दोघांमध्ये आपण डिस्टिंग्विश करू शकतो प्रायमरी अमाइन कोणता आहे आणि सेकंडरी टर्शियरी अमाइन कोणता आहे. ओके, तर ही रिॲक्शन पण नोट डाऊन करा. ओके, तर पुढची रिॲक्शन आपण डिस्कस करूया, रिॲक्शन विथ नायट्रस ॲसिड. तर व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन नायट्रिक ॲसिड अँड नायट्रस ॲसिड? इन केस ऑफ नायट्रिक ॲसिड व्हॉट इज द फॉर्म्युला? HNO3 आणि व्हॉट इज द नायट्रस ॲसिड? HNO2. एका ऑक्सिजनचा डिफरन्स त्यामध्ये आहे, हे लक्षात ठेवा. आता हे जे नायट्रस ॲसिड आहे इट इज अ व्हेरी अनस्टेबल अँड इट प्रिपेअर ड्युरिंग केमिकल रिॲक्शन्स. तर खूप अनस्टेबल आहे, त्यामुळे तो ड्युरिंग केमिकल रिॲक्शन चालू असतानाच ते आपण तयार करतो. कसं तयार करतात बघा नायट्रस ॲसिड्स? तर यामध्ये काय घेतलं जातं? HCl आणि जे सोडियम नायट्राइट आहे NaNO2 या मिक्सचरपासून हे तयार केलं जातं. NaCl एकत्र येतं आणि HNO2 मिळतं आपल्याला. म्हणजेच काय मिळतं रे? HNO2 प्लस NaCl. तर हा जो कंपाऊंड आहे तो कोण आहे? नायट्रस ॲसिड आहे. ओके, तर हा नायट्रस ॲसिड आपल्याला वापरायचा आहे, अमाइन बरोबर कंबाईन करायचा आहे. दोन एक्झाम्पल डिस्कस करूया. पहिल्यांदा इन केस ऑफ प्रायमरी अमाइन्स बघूया आपण, किंवा ॲलिफॅटिक अमाइन डिस्कस करूया आपण. RNH2. ओके, तर हा कोण आहे? अमाइन्स, किंवा याला म्हणू शकतो आपण अल्काइल अमाइन्स. हा कंपाऊंड आहे. प्लस कुणाबरोबर कंबाईन करायचं आहे आपल्याला? नायट्रस ॲसिड्स HANO2. इट इज अ नायट्रस ॲसिड्स. नायट्रस ॲसिड्स. ओके, टेम्परेचर किती घ्यायचे आहे? 273 to 278 केल्विन्स. आणि मिक्सचर काय वापरायचं यामध्ये? HCl प्लस NaNO2 हे मिक्सचर आपल्याला वापरायचं आहे. हे मिक्सचर कारण की हा जो नायट्रस ॲसिड आहे तो अनस्टेबल आहे. ड्युरिंग केमिकल रिॲक्शन हे मिक्सचर घ्यायचं, त्या मिक्सचरमधून हे आपल्याला मिळतं. हे जे मिक्सचर आहे त्या मिक्सचरमधून हे आपल्याला मिळतं, हे लक्षात ठेवायचं. आणि या दोघांची रिॲक्शन झाल्यानंतर काय मिळतं आपल्याला या ठिकाणी बघा? RN2Cl निगेटिव्ह पॉझिटिव्ह चार्ज हा कंपाऊंड मिळतं. याला म्हणायचं अल्काइल डायअझोनियम क्लोराइड्स. अल्काइल डायअझोनियम क्लोराइड्स. आता हा जो N2 आहे, हा N2 त्याला आपण काय म्हणू शकतो? डायअझो म्हणायचं, डायअझो. आणि पॉझिटिव्ह चार्ज असल्यामुळं पुढं काय जोडायचं? डायअझोनियम. हा पॉईंट लक्षात ठेवा. तर अल्काइल डायअझोनियम क्लोराइड हा कंपाऊंड मिळतो या दोघांच्या मिक्सचरमधून. आणि हा अनस्टेबल आहे आणि त्यामुळे काय होतं? याचा हायड्रोलिसिस होतं दुसऱ्या स्टेपमध्ये. हायड्रोलिसिस कुणाबरोबर? वॉटर बरोबर हायड्रोलिसिस होतं आणि काय होतं? हा पूर्ण कंपाऊंड रिमूव्ह होतो. हा रिमूव्ह होतो आणि OH या ठिकाणी ॲड होतो. म्हणजेच काय मिळतं रे? ROH प्लस हा N2 गॅस रिमूव्ह होतं आणि हा H आणि हा Cl म्हणजेच काय मिळतं? HCl. हे लक्षात ठेवा, इट इज अल्कोहोल्स. तर अल्कोहोल तुम्हाला यापासून मिळतं. आणि या ठिकाणी जे टेम्परेचर आपण घेतलेलं आहे ते किती आहे? नियरली 0 डिग्री सेल्सिअस आहे. कारण की काय होतं? हा जो डायझोनियम सॉल्ट तयार झालेला आहे तो कसा असतो? 0 डिग्री सेल्सिअसच्या वर अनस्टेबल असतो. त्यामुळे आपण टेम्परेचर कमी घेतलेलं आहे, कारण की हा कंपाऊंड खूप अनस्टेबल आहे. तर हे पॉईंट यामध्ये लक्षात ठेवा. ठीक आहे, तर हे झालं ॲलिफॅटिक अमाइन आपण घेतलं. इट इज अ ॲलिफॅटिक अमाइन्स. ॲलिफॅटिक अमाइन आपण घेतलेला आहे. आता दुसरं एक्झाम्पल आपण यामध्ये घेऊ शकतो, ॲरोमॅटिक अमाइन घेऊ शकतो. ॲरोमॅटिक अमाइनचं एखादं एक्झाम्पल घेऊया आपण. ओके, तर कोण आहे रे हा? इट इज अ ॲनिलिन्स. ॲनिलिन आहे हा, ॲनिलिन्स. आणि हा जो ॲनिलिन आहे त्याची रिॲक्शन करायची आहे आपल्याला कुणाबरोबर? नायट्रस ॲसिड. इट इज अ नायट्रस ॲसिड्स. सेम कंडिशन आहे. ओके, तर काय मिळतं रे तुम्हाला यापासून? बघा, N2Cl मायनस प्लस हा कंपाऊंड मिळतो. याचं नाव आहे बेंझिन डायअझोनियम
क्लोराइड्स. काय नाव आहे? बेंझिन डायझोनियम क्लोराइड्स. हा कंपाऊंड तुम्हाला मिळतो. पण हा कंपाऊंड हायली स्टेबल आहे, त्यामुळे याचं पुन्हा काय होतं? हायड्रोलिसिस होत नाही. याचं हायड्रोलिसिस काय झालेलं आहे? कारण की हा अनस्टेबल आहे, त्यामुळे काय होतं? वॉटरबोर रिॲक्शन होते आणि अल्कोहोल मिळतं. पण हा कंपाऊंड कसा आहे? स्टेबल आहे. का स्टेबल आहे? कारण याच्यामध्ये काय होतं? रेझोनन्स स्टेबल आहे. रेझोनन्स टेबल्स, बरोबर का? तर रेझोनन्स आपण शिकलोय आतापर्यंत. मला वाटते 4 ते 5 वेळा रेझोनन्स म्हणजे काय मी सांगितलेलं आहे की हे जे ॲरोमॅटिक रिंग आहे त्यामध्ये जे इलेक्ट्रॉन आहे त्याचं डिलोकॅलायझेशन होत असतं आणि रेझोनन्स झाल्यामुळं हा कंपाऊंड स्टेबल आहे, त्यामुळे याचं फर्दर हायड्रोलिसिस होत नाही. ओके, तर हा कंपाऊंड लक्षात ठेवा. रिॲक्शन विथ नायट्रस ॲसिड. हा ॲलिफॅटिक अमाइन आहे, हा ॲरोमॅटिक अमाइन आहे. दोघांची पण नायट्रस ॲसिड बरोबर रिॲक्शन केलं तर काय मिळतं? सॉल्ट मिळतं, डायझोनियम सॉल्ट. आणि हे जे डायझोनियम सॉल्ट आहेत हे अतिशय महत्त्वाचं आहे, कारण यापासून आपल्याला डाईज तयार करतो. वेगवेगळे डाईज आपल्याला बघायचे आहेत. पुढं काही केमिकल रिॲक्शन आहेत, तर त्यामध्ये हा जो कंपाऊंड आहे अतिशय महत्त्वाचा कंपाऊंड आहे, कारण तो इंटरमिडिएट म्हणून त्याचा वापर केला जातो. बरेच ऑर्गॅनिक केमिकल रिॲक्शन यापासून आपण तयार करतो. तर नेक्स्ट रिॲक्शनला आपण डिस्कस करूया की कशाप्रकारे आपण हे जे डायझोनियम सॉल्ट आहे यापासून आपण अनेक केमिकल रिॲक्शन आपण तयार करू शकतो. ओके, तर या ठिकाणी हे रिॲक्शन नोट डाऊन करा आणि राहिलेले जे केमिकल रिॲक्शन आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करूया. ओके, तर हे नोट डाऊन करा.